आपण पाहतोय एक नंबर बॅटर सध्या तरी तो खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतो या वर्षामध्ये विनायक गोलंदाजी माग वरती आला पहिलेच प्रयत्न करता बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय बोरिवली अगेन्स्ट मात्र धाणीव एक चांगली मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंचमन संदीप मडवी आणि ओमकार घरत या मॅच करता आपण पाहतोय चला मागला सुरुवात करायची पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिला एडिंग मध्ये एक चांगली फील्ड या ठिकाणी सेट केली जाते मान्यवरांचं आगमन पाहू शकाल पॅन्ट पद्धतीच्या माध्यमातून मकरंद बडवी त्यासोबत संजय बडवी देखील यांचं आगमन झालं वेलकम यावेळी खुटना टाकला होता परफेक्ट मध्ये बॅलन्स बॉलला ठिपक्याचा प्रयत्न केलाय सरळ मध्ये पाहू शकाल इथे मात्र बॉल निघून चालला फाईन बॉडी वरनं विश्वनाथ जाधवचा क्लास बॉल मध्ये निघून चालला वन बाउंड चौकार 4 धावा याकरता ओळखला जातो खेळाडू अनेक वर्ष शाला खरं तर टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक ओपन स्पर्धेमध्ये देखील पाहिलं पण बोलतो ना की क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा एक दिवस असतो कारण असं म्हणतात की बारी बारी आणि टेनिस विश्वामधील प्रीतम बारी येणारी जव्हार स्पर्धा नाईट देखील आमच्या भेटीला येते थोड्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर त्या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने ती स्पर्धा याच महिन्याच्या एंड मध्ये नक्कीच निश्चित पाहायला मिळणार आहे तारीख अजून डिक्लेअर झाली नाही त्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षामध्ये प्रीतम बारी राकेश प्रभू एक चांगले बॅट पाहिले होते युवराज डुगलेने देखील त्या स्टँड मध्ये लगातार 3 षटकांचं विक्रम जवळजवळ एका षटकारामागे 11,000चं प्राइस जे मात्र युवराज डुगलेच्या नावावरती होतं अशा पद्धतीची स्पर्धा देखील याच महिन्यामध्ये अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे इथे मात्र स्विचिंगचा फटका विश्वनाथ जाधवच्या बॅट मधनं सरळ निघालाय जाऊन पोहोचलाय ऍज अ परफेक्ट टायमिंग मिस्टर विश्वनाथ जाधव षटकार 6 धावा धन्यवाद म्युझिकल ग्रुप त्यानंतर सरपाडी आदरणीय सदांजी काळे साहेब यांचं देखील आगमन झाले नंतर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम हार्दिक स्वागत आहे विश्वनाथ जाधवनं पहिला बॉल जर पाहिला तर पूर्णपणे ऑफस्टंपच्या बाहेर शपाळ झाला आणि परफेक्ट पाहू शकाल की त्या ठिकाणी बॉलला फक्त पिकअप उडवलं सर फाईन मध्ये मग त्यानंतर स्विचचा देखणा फटका मॅक्सवेल कॉपी बुक स्टाईल परफेक्ट रिझल्ट टायमिंग करतो आज मात्र विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा त्याने संकेत दिले समोरच्या गोलंदाजाला की विश्वनाथ जाधव आज देखील त्याच पद्धतीने फलंदाजी करू शकेल 2 बॉलचं खेळ ते कंप्लीट झालं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती त्यानंतर चिराग मडवी चिराग पाटील यांचं मत या ठिकाणी आगमन झाले आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आपण देखील मुख्य मंचावरती या वेलकम हार्दिक स्वागत आहे पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न करतोय खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये चांगली बॅटर म्हणून नक्की त्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील धाणीबे गाव च्या गावाला खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या नकाशावरती ज्यांनी पोहोचवलं ते नाव होतं पहिलं विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनय बोरिवलीकडनं पुणे रिव्हर्स बॅटन केलाय इथे मात्र परफेक्ट अटॅक पाहू शकाल कनेक्शन झालं नाहीये एक सिंगल येते आहे सिंगल घेतली नाही इथे मात्र प्रयत्न चांगले होते चिराग पाटील युवा डासिंग त्या नाम बसनाटी पाहतोय एक जबरदस्त या स्पर्धेची आणबाण शान नक्कीच आज तुम्हाला अनुभवायला मिळते सुपर संडे आणि बिग धमाका फायनलचा दिवस तुम्ही खऱ्या अर्थानं यावेळी स्वीप केले बॉलला पुढे एकदा बॉल निघून चाललाय स्क्वेअरला आणखीन एक विश्वनाथ जाधवचा अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय डाऊन दिगीरावर पुढे एकदा चौकात 4 धावा वाट बॅटिंग विश्वनाथ जाधव त्यानंतर नक्कीच स्टायलिश प्लेअर आणि शिवनसाईचे नक्कीच लैला यादव आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल आपण मुख्य मंचावरती या लैला यादव विश्वनाथ जाधव धावसंख्या मात्र 14 पुसती या 14 या धावसंख्येवरती आतापर्यंत षटकातील 5 बॉलचा खेळ मात्र कंप्लीट झाला अंतिम बॉल फेस करायला पाहू शकाल अशा पद्धतीने म्हणणं की खऱ्या अर्थानं आपला स्थान दाखवत सफळ होता इथे मात्र लेग बाय पण सिंगल आली आहे षटक क्रमांक पहिला आपण पाहू शकाल पॉवर प्लेचं कंप्लीट झालंय आणि त्यानंतर पाहिलं तर थानीव या टीमच्या खात्यामध्ये गेलाय कारण धावसंख्या टोटल स्थिती मात्र पाहायला मिळते 15 या धावसंख्येवरती आहे अजूनही मात्र 18 बॉलचा खेळ मात्र शेष आहे त्याआधी आपण घेऊयात ब्रेक देऊयात म्युझिकल ग्रुपला संधी आणि ऐकूयात
तर नक्कीच लैला यादव आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपण देखील भाडारच सर्वांना मुख्य मंचावरती आपलं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केलं जाईल. शिवनसिंहचं नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक चांगलं क्रिकेटर, स्टार क्रिकेटर म्हणजे जे ओळख आधीचा काल त्यांनी खूप गाजवला क्रिकेटमध्ये. लैला यादव आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील भाडारच सर्वांना मुख्य मंचावरती या. और क्रमांक 2 गोलंदाजी मार्क पडते, गोलंदाज रोहन बोरिवलीकडनं. विश्वनाथ जाधव आतापर्यंत नक्कीच अक्षरला साईट मिळत नाहीये. लो फुटस बॉल इथे परत स्लाइस केलं गेलं, परफेक्ट बट अपर कटच्या साह्यानं सर्व बॉल फेकून दिला गेलाय. वाईट लॉंगा पाणी या कव्हरच्या मधोमध बॉल निघून चाललाय. चौकार 4 धावा आणि नो बॉल टोटल अशा 5 धावा बिवर आपल्याला पाहायला मिळतोय. सिग्नल या ठिकाणी मात्र ओमकार घरत दर्शवताना पंचांच्या हात मात्र आकाशाकडे हे मात्र पाहू शकता डिसिजन जमिनीवरती पाहायला मिळतोय. एक चांगल्या पद्धतीने आज मात्र विश्वनाथ जाधव बॅटिंग करतोय, सुपर बॅटिंग काय जबरदस्त पाहायला मिळतंय. कमाल का बंदा, कमाल की बल्लेबाजी, हर गेंद के ऊपर नसीहत देता हुआ विश्वनाथ जाधव यहाँ पर बढ़िया बल्लेबाजी. इथे परफेक्ट, क्या बात आहे. सरळ पूर्णपणे पाहू शकाल ओ पिच बॉलला सरळ फेकून दिला गेलं फाईन वर षटकार करता. टायमिंग त्या ठिकाणी प्रॉपर आणि मनगडाचा वापर, बॉल निघून चालला हवाई सबर 6 धावा. आपण जर पाहिलं तर नक्कीच धावसंख्या टोटल मध्ये 26 मध्ये जाऊन बसते. वैयक्तिक आपण जर पाहिलं तर विश्वनाथ जाधव 8 मध्ये 24 धावांवरती खेळतोय. अक्षरशः टॉस कॅरियरवरती यवन पद्धतीने स्टार्ट केली आहे. सुरुवात तुम्ही जर भविष्यामध्ये आणि क्रिकेट चांगली कराल ना तर त्याचं एंड देखील चांगलं असू शकेल. हेच आज मात्र विश्वनाथ जाधवच्या बॅट मध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच विश्वनाथ जाधव पाहायला मिळाला, याआधी आपण पाहिला होता. प्रेक्षकांच्या मनातील आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थीला जागा पुन्हा निर्माण करतोय. द ब्रँड ऑफ वस द ब्रँड ऑफ ठाणे. पंचाने अंतिम असेल, रिव्ह्यू नाही, फक्त वाईट का तर रिव्ह्यू दिला जाईल. रिव्ह्यू इथे दिला जाणार, फक्त वाईट करता रिव्ह्यू असेल. तोपर्यंत पंचांना वाटलं तर मात्र रिव्ह्यू असेल. चला नक्कीच मॅचला सुरुवात करायची आहे. एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडंसं ऑप्शनच्या बाहेर इसा कव्हरला खेळायचं होतं. परफेक्ट सेट बॅट पाहायला मिळते विश्वनाथ जाधव कडनं. मग त्यानंतर पाहू शकाल की बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. और क्रमांक 2 आहे रोहन त्या ठिकाणी बॉलिंग मॅट वरती पाहतोय. 26 धावा आणि वैयक्तिक विश्वनाथ जाधवच्या बॅट मध्ये 24 धावा आल्यात. सुपर संडे मध्ये पुनश्च येणार प्रत्येक क्रिकेट रसिकांचं आपण पाहू शकाल या आयोजनाच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुपर संडे खऱ्या अर्थानं सुट्टीचा दिवस. प्रत्येक व्यक्ती आज 6 दिवस आपलं जॉब असेल, काम धंदा असेल आणि परफेक्ट क्लास ड्राईव्ह आपण पाहू शकाल. तंत्रशुद्ध फलंदाजीचा हा मात्र मनसुद्ध फटका पाहायला मिळतो. विश्वनाथच्या बॅट मधनं ड्राईव्ह केलाय. चौकार 4 धावा. परफेक्ट पॉइंट वरती हात जाईल पाहायला मिळतो आणि विकेटचं बदल विश्वनाथ जाधव सारखा बिग बॅटरला परतावा लागेल. फस गई बडी बचली छाल भाई. विकेटचं बदल खेळाडू बाद.
तर आपण जाऊया तर मुख्य मंचावरती सर्वाडीय आदरणीय दासिंग ताना पसाडी मकरंद मडवी समाजसेवक यांचा मते या ठिकाणी वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा सन्मान केला जाईल। मी वैभव पाटील यांना विनंती करते की आपण या ठिकाणी यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं जे थर्ड प्राइज आपण दिलं गेलंय आणि मडवी बंधू मकरंद मडवी यांचा मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे। माहिती शाल वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र मकरंद मडवी यांचा मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल। महाराष्ट्राचं वस्त्र माहिती शाल आणि स्पर्धेची भेटून त्यांना या ठिकाणी सन्मान केलं जात आहे। समाजसेवक या विभागातील मकरंद मडवी यांचा मात्र या ठिकाणी वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार। कारण महाराष्ट्र आपला हिंदू धर्म, महाराष्ट्र खऱ्या अर्थानं मनातील जागा, महाराष्ट्र खऱ्या अर्थानं माहीचं सागर आणि या मातीशी आपण निगडीत असताना अतिथी देवो भव ही आपली खऱ्या अर्थानं संस्कृती जपली जाते आहे। इथे पाहू शकाल मुख्य मंचावरती नवीन बॅटर जय विश्वकर्मा पाहू शकाल नवीन बॅटर परफेक्ट इथे पाहू शकाल परफेक्ट स्विचिंगचा फटका थोडंसं उशिराने थोडंसं चेन मध्ये पाहिला होता। बॅटिंग ऑर्डर मध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा अक्षय आणि विश्वनाथ जाधव आला होता, त्यानंतर जय विश्वकर्मा आधी देखील 40+ असेल देखील एक चांगले ग्रेड त्याच्याकडे सातत्याने पाहिले एक चांगली फिटनेस आणि परफेक्ट मध्ये पाहू शकाल शॉर्ट सिलेक्शन त्याच्याकडे क्वालिटी नेहमीच पाहायला मिळते। तोच मात्र जय विश्वकर्मा आता सायकल एंड वरती पाहतोय। धन्यवाद बॉल द्यायचा आहे। धन्यवाद म्युझिकल ग्रुप आपण देखील थोडंसं सॉफ्ट करायचं आहे। षटक आपण जर पाहिलं तर 2 या ठिकाणी मात्र प्रगती पथावरती आहे आणि आतापर्यंत 34 धावसंख्ये टोटल्स आपण पाहतो नक्कीच 94 धाणीव या टीमच्या अकाउंट मध्ये पाहायला मिळते। चांगल्या पद्धतीने टार्गेट विश्वनाथ जाधवनं तर आपलं काम केलं, शावत त्या पद्धतीमध्ये स्टार्ट दिलं होतं आपल्या टीम करता एक चांगली फायटिंग आपण पाहतोय। कारण समोर देखील की मला ताकद आहे, बोरिवलीकर देखील एक चांगले बॅटर म्हणून ओळखले जातात। इथे मात्र त्यांचा प्रवास देखील खूप चांगल्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये राहिला आणि जय विश्वकर्मा इथे आता सायकल एंड वरती पाहायला मिळतोय। अक्षयला मात्र आतापर्यंत साईक मिळाली नाहीये और क्रमांक 2 जरी असेल तरी अक्षय सारखा बॅटर आपल्याला लॉस्ट सायकल एंड वरती पाहायला मिळतोय। यावर परफेक्ट ब्लॉकरचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न केलाय, डाऊन दी ग्राउंड डाऊन डिस्टन्सच्या मध्यमधून बॉल निघून चाललाय। जयच्या बॅटमधून आणखीन एक चौकार 4 धाबा। चला स्पीड अप करा टीम बोरिवली, कारण आज वेळ नाहीये। प्रत्येक मात्र मॅच इथे कंप्लीट करायची आहे, मग त्यानंतर क्वालिफाय देखील असेल, सेमीफायनल असेल आणि किनार फेड पाहू शकाल धावसंख्या जाऊन पुढे फलकावरती 38 या धावसंख्येवरती 38 रन वन कार्ड पण पाहतोय 1 विकेट ॲज अ डाऊट मिस्टर विश्वनाथ जाधव व त्यानंतर जय विश्वकर्मा पुढे नक्कीच दोन्ही बॅटर जय विरुची सातत्याने चांगलं काम करते आपल्या टीम धानीव करता। चला ओव्हर क्रमांक 3 गोलंदाजी माग वरती आहे टीम बोरिवलीकडनं। थोडंसं नक्की संदीप बडवी त्या ठिकाणी घाई करायची आहे, कारण आज अंतिम दिवस पाहतोय। चौ बाजूने प्रेक्षक वर्ग देखील थोड्याच वर्गानं पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून चौ बाजूने तुम्हाला पाहायला मिळतील, कारण थंड हवा ही मात्र स्पर्श करते आहे। कारण खऱ्या अर्थानं निसर्गाच्या सानिध्यामध्ये मैदान आहे, ईश्वरपुरी असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक ग्राउंड म्हणून या गावांची देखील ओळख आहे। बॉलिंग बॅक वरती आहे गोलंदाज सूरज अक्षय एवढी पद्धत नक्कीच आता सायकल इंडोतिया देखील बॅटर 2 ओव्हर नंतर मात्र त्याला सायकल मिळती आहे। 12 बॉल तो नक्की नॉट सायकल 8 वरती उभा होता। सूरज गोलंदाजी माग वरती बोरिवलीकडनं सूरज म्हणतात खऱ्या अर्थानं सूर्याचं दुसरं स्वरूप आणि या ठिकाणी त्याच पद्धतीनं प्रकाशित करावे लागेल। बारा बॉलचा खेळ अजूनही शेष आहे और क्रमांक या ठिकाणी 3 पाहायला मिळते। मिस्टर सूरज गोलंदाजी माग वरती आहे, टार्गेट परफेक्ट पाहायला मिळते, ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंगली पाहायला मिळते। कोणाचं लाईन परफेक्ट रिटर्न बॉल फेकून दिलं गेलं फाईन वरनं। सलग पुनश्चित मात्र यावेळी पाहू शकाल अक्षयच्या बॅटमधनं आला षटकार 6 धाबा। धन्यवाद नक्कीच बॅटपटक आपलं देखील सरचे स्वागत आहे। खूप चांगल्या पद्धतीने सकाळपासून स्पर्धेचं मात्र खऱ्या अर्थानं या स्पर्धेला छान लावतायत। धन्यवाद आपलं देखील 44 44 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे।
तिने बॅटरनं सुपर काम केलंय. जो 60 हवा होता तो मात्र नक्कीच पाहायला मिळाला. विश्वनाथ जाधव असेल, जय विश्वकर्मा असेल आणि अक्षय असेल. यावेळी परफेक्ट बॉलला उडवलाय. ऑप्शनच्या बाहेर जो मध्ये शॉट चालला, चेंडू हवेमध्ये जेवढी उंची तेवढीच लांबी बॉल मात्र निघून चाललाय. आजबी क्याचा हाय षटकार 6 धावा. सर्वात नक्कीच म्युझिकल ग्रुप आज इरादे प्रश्न केले धानीच्या तिन्ही बॅटरना. आधी विश्वनाथ जाधव, मग त्यानंतर जय विश्वकर्मा, पण त्यानंतर मात्र अक्षय. सुपर बॅटिंग अर्धशतक या ठिकाणी मात्र कंप्लीट केलं गेलंय 94 धानी या टीमनं. 50 धावा इथे मात्र ओव्हर क्रमांक 3 असताना बॅक टू बॅक कॉन्ट्रा अटॅक पाहायला मिळतोय. अक्टोबर पाऊस 2 षटकार मात्र 2 बॉल ठोकले गेले. तर अक्षयच्या बॅटमधनं आणखी किती येईल का मात्र यावेळी लो फुटच बॉल पुढच्या बॅटफॉटला बॉल निघून चाललाय. पुढच्या वर पाऊस पाहू शकाल चौकार 4 धावा. वॉटर बॅटिंग काय जबरदस्त अटॅक पाहायला मिळतोय अक्षयच्या बॅटमधनं. पॉवरफुल ताबडतोब हे उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये देत असताना, फायर होत असताना. नो वेट अँड वॉच अँड नो सेट, ओनली वन फायर ऑन दिस मोमेंट मिस्टर अक्षय. वॉटर बॅटिंग खरे बात स्वतःला सेट होऊ दिलंय, फक्त फिनिश हेच टार्गेट घेऊन आतमध्ये धानीवकर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. मला वाटतं घरापासून तयारी केली असेल, खूप काही चर्चा मात्र रस्त्यामध्ये केली असेल. त्या चर्चेचं स्वरूप काय तर फक्त अटॅक. बोरिवलीच्या विरोधात स्कोर कार्ड इथे मात्र 54 या धावसंख्येवरती पार मिळतोय. 2 षटकार 1 चौकार. आपण जर बघता नक्कीच अक्षरशः बॅटमध्ये आतापर्यंत आलाय. एक सिंगल मात्र सूरजवरती एक चांगला अटॅक पाहायला मिळतोय. सूरज इथे कमबॅक करू शकेल का पाहायला मिळणार. बॉल क्रमांक 4 सकाळचं सत्तर जरी असेल तरी हेड जाणवते. आपण पाहू शकाल यावेळी चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. स्विंग अँड मिस. 12 वाजून 33 मिनिटं पाहतोय. आणि स्पर्धेचं पाहू शकाल नक्कीच 8 मार्च 2026 पण अनुभवत आहेत. आणि खऱ्या अर्थात सुपर संडे मध्ये ग्रँड फिनाले. वेट अँड वॉच इथं प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास या स्पर्धेच्या माध्यमातून खूप महत्वाचा असेल. फुटबॉल इथे मात्र नक्कीच या ठिकाणी 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. टोटल्स मात्र 54 वरती आहे. 94 धानी. आणखीन एक परफेक्ट टायमिंग प्रॉपर करून बॉलला फेकून दिला गेलाय. सुपर, क्या बात है, खेल निकली है छापोची तारामंडल. और एक बेहतरीन छक्का यहाँ पर, सिक्सर 6 धावा. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. अंतिम बॉल मात्र या ठिकाणी बाकी आहे. स्कोर कार्ड पण जर बोलतो वेगानं जाऊन बोलतो 16 या धावसंख्येवरती, 60 या धावसंख्येवरती आहे. 1 विकेट डाऊन. अंतिम बॉल बाकी आहे. अक्षय सुपर बॅटिंग 3 षटकार 1 चौकार. 22 धावा इथे मात्र अक्षयच्या बॅटमधून आतापर्यंत 5 बॉल वरती आलेत. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं 26 तर 22 मात्र अक्षयच्या बॅटमधनं. जयच्या बॅटमधनं 8 अशा टोटल धावसंख्या इथे मात्र परफेक्ट क्लास केले. बॉलला और बॉलला खेळायचा प्रयत्न केला. चेंडू पत्र लावून तर कार्पेट निघून चाललाय. सर मात्र बॉडीला करतो क्लिअर. चौकार 4 धावा. और क्रमांक 3 इथे कंप्लीट झाली आहे. आणि 4 धावाचे साइन स्कोर कार्ड 64 या धावसंख्येवरती आहे. 64. 1 विकेट लॉस ऑफ. त्यानंतर आपण जाऊयात मुख्य मंचावरती चिराग पाटील यांच्यामध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. मायची शाल महारचं वस्त्र मी वैभव पाटीलला विनंती करते की आपण चिराग पाटील यांच्यामध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला इथे दिलेला मान सन्मान तुम्ही खऱ्या अर्थाने अनुभवतात. कारण मित्रांनो एकच वाक्य नेहमी लक्षात ठेवा, क्या लेके आए थे क्या लेके जाएंगे, खाली आते हैं खाली जाना पडेगा. कारण आपण घेऊन काय आलोच नाहीयेत आणि घेऊन काय जाणार नाहीयेत. म्हणून प्रेमाने जगा आणि दुसऱ्याला देखील जगू द्या. कारण आपल्या चित्रपटाला वंशपोरा नाहीये, आयुष्य पुन्हा नाहीये. मग तू हसत खेळत राहा. कारण दुःख जरी आलं तरी मात्र समोरच्याला दाखवू नका की आता हृदयामध्ये दुःख किती आहे आणि मनामध्ये वेदना किती आहेत. कारण समोरच्याला माहिती नाहीये की दुःख का असतं. पण ते नेहमी हसत राहायचं आणि खऱ्या अर्थाने आयुष्य पुन्हा मिळणार नाहीये.
रवी गोलंदाजी मागवरती आहे. इथे बॉल परफेक्ट स्टँडर्डने उडवलाय. सर्व मात्र परफेक्ट एजने बॉल निघून चालला. मात्र त्या ठिकाणी लाजवाब चौक पाहायला मिळतोय. सर्व मात्र फाईड आणि अस्वीरच्या बद्दबद्द बॉल फेकून दिला गेलाय. विश्वकर्मा देखील पण पाहतो आज फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. काय सुपर बॅटिंग पाहायला मिळते. काही जबरदस्त सिंगल डबल नाहीये. ओनली वन फक्त अटॅक. धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचेल 70 या धावसंख्येवरती. हाय स्कोरिंग आजच्या दिवसात मात्र नक्कीच पाहायला मिळतं. बोरिवली अगेन्स्ट मात्र 94 ठाणे. यावेळी मात्र बिमो बॉल आज नो डाऊट आणि मात्र इथे नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. कपराला या फील्ड झाली नाही. टोटल या 5 धावा आणि 5 धावांच्या मदतीने 75 रन्स ऑन कार्ड आपण पाहतोय. काय जबरदस्त बॅटिंग केली आज आणि बोरिवलीकरांना उत्तर दिलं गेलं. वसई तालुक्यातील नामांकित म्हणून आमची ओळख आहे. ब्रँड म्हणून धानवी संघ सातत्याने टेनिस बॉलवरती प्रगती करत असताना अनेक वर्ष आपला बरसुक्त बॅटिंग देखील पाहायला मिळते. आज पुण्याचे एकदा तेच मात्र चित्र आणि तीच बॅटिंग आणि तीच क्रिकेट मध्ये धानवीकडून निश्चित पाहायला मिळालं. प्रेक्षक देखील खुश असतील. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल वाईट ओमकार करत या ठिकाणी दमल दर्शवताना आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 76 या धावसंख्येवरती आहे. सुपर बॅटिंग अक्षय विश्वनाथ जाधव त्रिमूर्ती म्हणावी लागेल. स्पर्धेला स्वरूप इथे मात्र परफेक्ट लेनचा बॉल पण चांगला अपील करायचा प्रयत्न होता. मात्र लेग स्टंपला थोडंसं या ठिकाणी मिस करता पाहायला मिळाला. कारण मिडलला खेळायचं होतं जयला आणि लेग स्टंपला थोडंसं दाखवण्याचं काम केलं होतं जयनं. त्यानंतर लेंथ अँड लाईन ॲज अ परफेक्ट पाहायला मिळाले. रवी देखील एक अनुभवचा खेळाडू आहे. पूर्वीकडे सातत्याने यावेळी पिकअप ना परफेक्ट रिझन बॉल फेकून दिला गेला. जयच्या बॅटमध्ये आणखीन एक आलाय दमदार शानदार षटकार 6 धावा. बँड पटक यानंतर नक्कीच या स्पर्धेचे युवा आयोजक ओमकार पाटील यांच्याकडे 200 रुपये आपण घेऊन जायचे. बँड पटक चांगली साथ देतात स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा. इथे परफेक्ट मात्र मिडलचा बॉल सरळ कॅमेरामॅनच्या मस्तकाला दिली आहे. या ठिकाणी मात्र सलाबी आणि सरळ बॉल निघून चाललाय. जय विश्वकरच्या बॅट पाहू शकाल षटकार 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग आहे. आपण जर पाहिलं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल. 88 धावसंख्या. एकदा जर मग धानवीची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या झाला पाहिजे धानवी करता. काय सुपर बॅटिंग केली आहे. यावेळी बॉलला वडल हवेमध्ये पाहू शकतो. इथे मात्र सेल होईल का. परफेक्ट. त्यानंतर नंदकुमार पाटील त्यासोबत सचिन पाटील यांचं मात्र आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जयनं देखील आपलं काम केलं. जयची बॅटिंग जर आपली पाहिली तर नक्कीच वैयक्तिक इथे मात्र त्याच्या बॅटमधनं क्या बात आहे. सुपर मात्र रॉयल एंट्री आपण होताना पाहायला मिळतो. प्रत्येक मान्यवरांची एंट्री पासून मात्र नक्कीच प्रत्येक मान्यवर या स्पर्धेमध्ये भेट देत असताना आज वेळात वेळ देऊन आपली गावची स्पर्धा आपला गावचा अभिमान आपल्या गावचा स्वाभिमान आणि खऱ्या अर्थाने ते मात्र चांदीपकर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर आशिष आपण मात्र नक्कीच नव्यानं आलाय. गोलंदाजी मार्क रवीनं आतापर्यंत कमबॅक केलाय. जय सारख्या बॅटरला बाद करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालाय. सुपर पाहू शकाल. इथे मात्र 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 4 ओव्हर्स मध्ये फायटिंग अँड विस्फोटक बॅटिंग आपण फायटिंग स्कोर आपण पाहू शकाल. 88 धावसंख्या. विजयाकरता 89 धावांचं लक्ष आहे. मात्र 24 बॉल्स आणि 89 रन विन द मॅच आणि रिक्वायर्ड रन टीम बोरिवली कंप्लीट करेल का आणि मात्र टीम धानीव या ठिकाणी मात्र डिफेंड करेल का या ऐकण्याकरता पुनश्च एकदा प्रमोदजी शेडगे सर तुमच्यासोबत जॉईन होतील. त्यानंतर होणारी पाहू शकाल या ठिकाणी या त्यानंतर द्वितीय क्रमांकाची आपण ट्रॉफी जी पाहतोय काव्या फ्रॉमचे पाहू शकाल. फॉर्मचे मालक सचिन पाटील यांच्याकडे दिले. त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून आणि याच्या माध्यमातून आपलं धन्यवाद.
कृपया बोरिवली टीमचे जे खेळाडू आहेत ते खेळाडू कक्षांमधूनच मैदानाच्या आतमध्ये उतरतील. धन्यवाद भगवानजी वजे साहेब, आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. श्रद्धांजली चषक संदीप 2026 हे शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद गणेशजी पांडव यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. खऱ्या अर्थानं आज महत्वपूर्ण दिवस 8 मार्चचा दिवस जागतिक महिला दिन सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे आज भारत वर्सेस न्यूझीलंड नरेंद्र मोदी मैदान अहमदाबाद या ठिकाणी फायनल मॅच. आजच्या न्यूझीलंड विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला मनापासून शुभेच्छा. निळ्या जर्सीत मैदानात उतरलेले आपले खेळाडू हे फक्त एक संघ नाही तर 140 कोटी भारतांच्या आशा, स्वप्न आणि अभिमान घेऊन खेळणारे खरे योद्धे आहेत. त्यांचा प्रत्येक धावेमध्ये देशाचा आनंद असतो, प्रत्येक चौकारात चाहत्यांचा जल्लोष असतो आणि प्रत्येक विकेटमध्ये भारताचा आत्मविश्वास दिसून येतो. आज ही भारतीय संघ जिद्दीने आणि आत्मविश्वासाने मैदान गाजवो आणि विजयाचा तिरंगा उंच फडकवो हीच मनापासून सदिच्छा. टीम इंडियाला आजच्या सामन्यासाठी मनपूर्वक बेस्ट ऑफ लक. भारताच्या शिलेदारांना शुभेच्छांचा मान. मैदानात गाजू दे तुमचा अभिमान. मनापासून एकच इच्छा आज भारताच्या नावावर होऊ दे विजयी महान, होऊ दे विजयी महान. तर नक्कीच भारत वर्सेस न्यूझीलंड या फायनल मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद मुनीत कुडू, कॅमेरामॅन ब्रँड ऑफ बहाडोली, विश नेटवर्क. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला होते सुरुवात आणि जिथे टार्गेट हर्षल आम्हाला यावेळेला दर्शवत आहेत आणि हार्दिक की जवळजवळ 89 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे कुडू सध्या आपण पाहत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपूर्ण एंटायर टीम जे आपल्याला पाहायला मिळते. ओंकार पाटील, जय हनुमान जू नांदुरकी टीमचा प्रतिनिधी प्लीज यायचंय. सचिनजी पाटील साहेब एक सुंदर व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या समवेत नंदकुमार पाटील. आणि नुकतीच माहिती मिळाली की गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी यात्रा आपल्याला पाहायला मिळते आणि यंदा 2 दिवस ऑर्केस्ट्रा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर प्रत्येकाने मात्र त्या ऑर्केस्ट्राचा आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने यात्रेचा आस्वाद आपण घ्यावा आणि आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल. त्या चांदीप गावामध्ये 89 धावा जवळजवळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे आयोजक म्हणून ओंकार पाटील यांना आपण पाहतायत. लहान मुलं आहेत, यंगस्टर आहेत, परंतु जे माणुसकीचं नातं त्यांनी रोवलेलं आहे प्रत्येक गोष्ट वेळेवर. मग तो सकाळचा नाश्ता असो, त्यानंतर दुपार झाली की मात्र
निंबू सरबत आपल्याला पाहायला मिळतं, मग ते थम्सअप असेल, कोल्ड्रिंक्स असेल, दुपारचं काय जेवण तुम्हाला हवंय तुमच्या मनपसंतीता हे मात्र ते दर्शवतात. संध्याकाळचा बरोबर टायमावर चाय येतो. म्हणजे सगळ्या गोष्टी मात्र एक्सपिरियन्स नसताना या मुलांनी जे पाऊल उचललंय खरोखरच हॅट्स ऑफ असेल. ओंकार पाटील, जयेश पाटील, तुषार मडवी, केतन तरे, हर्षद मडवी, वेदांत पाटील, हार्दिक मडवी, हर्षल जाधव, मीत गावड, प्रतीक पाटील, वैभव पाटील, अर्जू गरत, अतुल कांबळे, वेदांत साने, विकी, जय मडवी, उज्ज्वल जाधव, ऋषभ डुकले, तन्मय दळवी, मिहिर पाटील या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. अतिशय चांगला खेळ मात्र विश्वनाथ जाधव विशूला आपण सध्या पाहतायत. एक खडतर प्रवास करून ज्याने मात्र आज आपलं नाव आउट ऑफ इंडिया पोहोचवलं असा विशू जाधवला आपण पाहतायत. नंदन विश्वकर्मा आहे सध्या तरी गोलंदाजी मार्कवर. विशू जाधवकडे बॉल निघून येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. आसिफ शेखकडे बॉल निघून जातोय. महत्वपूर्ण हिरे आहेत. जय विश्वकर्मा सारखा खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. आणि आज टीम 94 गावदेवी धानीव हा मात्र जो टीम 94 धानीव नावाने आज खेळताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता. टीम 94 हे नाव घेतल्यानंतर संजय भाई म्हात्रे आणि हजरत भाई शेख ही एवन जोडी एसएच एंटरप्राइजेसची जी कॉमन टीमला पुरस्कर्ते असते आणि त्याचप्रमाणे धानीव टीमला सुद्धा पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल आणि पंच सांगतात की अंपायर्स कॉल या आपण चेक करूया. व्हाईट बॉल आहे का. विश नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं टीम वर्क म्हणा प्रत्येक क्षणचित्रे फितीत केली जात आहेत. मग ते प्रेक्षक असो, खेळाडू असो, रील्स व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या संपूर्ण रील ज्या व्हायरल होतात ते एकमेव नाव आहे व्हिडिओ एडिटर मुनीत कुडू यांना आपण पाहत आहेत. नंदकुमार पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. जय हनुमान अजून अंदुरकी टीम या ठिकाणी उपस्थित होते. या मुनीत कुडू व्हाईट बॉल आहे. या पण सचिन पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि नेहमीच चांदीप गावामध्ये जेव्हा मॅचेस होतात तेव्हा त्यांचं दानशूर हे आजपासून मी पाहिलेलं नाहीये. गेली 10 ते 15 वर्ष मी पाहिलेलं आहे. तर या पण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन. ओंकार पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या करूया. सचिनजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. सध्या 89 धावांचं लक्ष्य आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. सचिनजी पाटील साहेब डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि एक दानशूर व्यक्तिमत्व. कारण त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्दच नाहीये. माईची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सध्या सन्मानित करतोय. चांगला फटका आहे नंदन विश्वकर्माच्या अगेन्स्ट. या वेळेला षटकार डोकलाय. क्लास टायमिंग 6 धावा. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. अतुल कांबळे सध्या यावेळेला उपस्थित होत असताना संपूर्ण जे मुलांनी जी मेहनत घेतलेली आहे. श्रद्धांजली चषक वर्ष पहिले आहे परंतु पहिल्याच वर्षात त्यांना खूप मोठा अनुभव आला. त्यामध्ये तुषार मडवी रात्रंदिवस डोळ्याला झोप नाही हे सुद्धा आपण पाहिलंय. भरपूर तन्मय दळवी असेल. प्रत्येक वेळोवेळी मात्र आपण पाहतात या ऑर्गनायझरनी जी मेहनत घेतली ती अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 रन्स. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. बोरिवली टीमचे 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचंय. पाण्याची व्यवस्था करा.
सध्या भरपूर उष्णता वाढत चालली, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्राशन करा, जेणेकरून डिहायड्रेशन पासून आपण वंचित राहू. बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या. गॉगल कॅपचा जास्तीत जास्त जेवढ्या प्रमाणात वापर करता येईल तेवढा मात्र वापर करा. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतो. टू दी कव्हर, सरळ बॉल निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत चौकार. गुड शॉट, 4 रन. थँक्यू बँड पथक. चला, जून अंदुरकी, जय हनुमान. जून अंदुरकी टीमचा कॅप्टन, कांदिवली टीमचे कॅप्टन उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. जय हनुमान. जून अंदुरकी टीमचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. कांदिवली टीम ऑलरेडी उपस्थित झालेत. यावेळेला ऑन साईडला चांगला बॉर्डरमॅनचा वापर केलाय, परंतु कलवा त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. सूरज न्यू बॅटर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत श्रद्धांजली चषक चांदी 2026 ला विजय शेठ गोविंद पाटील साहेब सोसूनवगर 20,000 रुपये या स्पर्धेला दिलेत. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आहे. चांगला बॉल अक्षय राजभरच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. बरीच वर्ष मात्र अक्षय राजभरने डेब्यू केल्यानंतर गावदेवी धानीव टीम मध्ये चांगला खेळ केलाय. मग ती बॅटिंग असो, बॉलिंग असो. विश्वनाथ जाधवने भरपूर त्याला संधी दिली, जय विश्वकर्माने सुद्धा चांगल्या संधी दिलेत आणि त्या संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळतो. कारण या संघामध्ये 3 सिनियर खेळाडू सातत्याने पाहायला मिळतात. आसिफ शेख असेल, जय विश्वकर्मा, विश्वनाथ जाधव, नंदन विश्वकर्मा. नंदकुमारजी पाटील साहेब यांचे खास परम मित्र यावेळेला पाहायला मिळतात. एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत. विजय मामा घरत V24 फाउंडेशन चंदन सार यांच्याकडून मंडळाला 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. किरणजी आत्माराम पाटील चांदीप एक त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अक्षय राजभर चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑल इंडिया ओपन मध्ये खेळ सुद्धा असताना पाहायला मिळतो. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने या वेळेला पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग आणि षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस फक्त आणि फक्त धावसंख्या जर आपण पाहिलं तर 17. 12 बॉल 72 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 72 रन हे सामन्याचं समीकरण. 12-72चं समीकरण. क्या बात आहे. आज कलवा गोलंदाजीला येतोय. तर भरपूर धावा असल्यामुळे अशा संधी निर्माण होतात तुमच्याकडे. जे विश्वकर्मा सध्या आराम फरमाईत आहेत आणि एका साईडला विश्वनाथ जाधवला आपण पाहत आहेत. भरपूर मात्र चांगले कष्ट घेऊन या खेळाडूने आज नाव, आपल्या गावाचं नाव, आईवडिलांचं नाव नेहमीच चर्चित राहिलंय. साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एक नंतर मेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि पाहता 2 रन्स. फक्त सिंगल डबलने फरक काहीच पडणार नाहीये, कारण इथे मोठे फटके, षटकार, चौकारांचा पाढा हा तुम्हाला बोलायचा होता पहिल्या चेंडूपासून. परंतु एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना जर आपण पाहिलं तर इथे कुठेतरी नामुष्की थोडीफार ओढवली गेली. चांगला बॉल होता. अँगल क्रिएट करत असताना पाहायला मिळतोय. जेव्हा राऊंड द विकेटने तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला कॉट बिहाइंडचे जास्तीत जास्त चान्सेस निर्माण होतात. संपूर्ण मात्र संध्याकाळचं सत्र लक्ष लागेल एका साईडला श्रद्धांजली चषकाकडे, तर एका साईडला लक्ष लागणार आहे भारत वर्सेस न्यूझीलंड T20च्या फायनल मॅच कडे.
कारण आतापर्यंतचा इतिहास हा मात्र शनिवारच्या दिवसातच आपण फायनल मारलेले आहेत. रविवारचा दिवस आला की रविवारच्या दिवसात आतापर्यंत एक सुद्धा फायनल आपल्या भारतीय टीमने मारलेले नाही आहेत वर्ल्ड कपच्या माध्यमातून. त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो महत्त्वपूर्ण ठरेल. श्रद्धांजली चषक चांदी 2026 सध्या आपण पाहतायत. भरपूर धावांचा वेग वाढला, 88 रन. आणि सध्या संदीप मडवी यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा करत असताना एक काळ संदीप मडवीने जो गाजवला, संतोष मडवी, संदीप मडवी. आणि त्यानंतर आपण पाहतायत सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत. चला, जय हनुमान जू नांदुरकी टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण करूया लगेच टॉस. वेळीची दिरंगाई करताना ऑन साईडला बॉल निघून येतोय. नंदन विश्वकर्मा चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21-21. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे आता सध्या. बेस बँड पथक. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्थिर. सध्या तरी आपण पाहिलं तरी यावेळेला आसिफ शेखला गोलंदाजी मार्कवर आणलंय. चांगला बॉल डिलिव्हर केला. हे पार्ट टाइम बॉलर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. आणि जो बाउंड्री लाईनला टच असतो कलवा, तो सध्या मात्र विकेट किपरच्या भूमिकेत स्वतःहून गेला होता आणि सरळ बॉल मात्र डोळ्यावर जाऊन यावेळेला आदळला. इथून जर आपण पाहिलं तर धावांचा वेग कमी होतोय. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ टीम 94 धानीव. बॉलला लेफ्ट केलं आणि फाईट यॉर्करने बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करणारा संघ टीम 94 धानीव टीम. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना आपण पाहू शकतायत. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या तरी आपण पाहतायत स्थिर राहिले. लॉंग ऑफला यावेळेला नंदन विश्वकर्मा पुढे सरसावतोय. सध्या जर आपण पाहिलं तर यावेळेला धावा कमी प्रमाणात आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलाय. एक दणदणीत विजय मिळवलाय गावदेवी धानीव संघ आज टीम 94 धानीव या टीम मध्ये खेळत असताना आपण पाहतायत. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक बोरिवली टीम. आपण आलात, वेळेवर पोहोचलात, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे.